जालना के बदनापुर सोमठाना क्षेत्र से दिल दहला देने वाली वारदात सामने आई है, जहां अवैध संबंधों के चलते एक पति की हत्या का सनसनीखेज मामला सामने आया। बताया जा रहा है कि मृतक की पत्नी और उसके देवर ने मिलकर इस वारदात को अंजाम दिया। जानकारी के मुताबिक सोमठाना निवासी परमेश्वर तायड़े की उसकी पत्नी मनीषा और देवर ज्ञानेश्वर ने मिलकर हत्या कर दी। देवर और भाभी का अवैध प्रेम संबंध था। मृतक पति और पत्नी के बीच अवैध संबंधों को लेकर अक्सर विवाद होता था और पति रास्ते में बाधा बन रहा था। पुलिस के मुताबिक मनीषा और देवर ज्ञानेश्वर ने रिश्ते में आ रही रुकावट को दूर करने के लिए कथित तौर पर परमेश्वर की हत्या की योजना बनाई। 15 अक्टूबर की रात दोनों ने कथित रूप से साजिश रचकर कुल्हाड़ी से हमला कर पति की हत्या कर दी। फिर सबूत मिटाने के लिए शव को प्लास्टिक की बोरी में भरकर सोमठाना तालाब में फेंक दिया। गुरुवार को जब शव पानी में तैरता मिला तो पूरे इलाके में सनसनी फैल गई। बदनापुर पुलिस ने मौके पर पहुंचकर शव बरामद किया और जांच में खुलासा हुआ कि मामला अनैतिक संबंधों के विवाद से जुड़ा है। पुलिस ने पत्नी मनीषा और आरोपित देवर ज्ञानेश्वर को गिरफ्तार कर लिया। मामले की आगे की जांच बदनापुर पुलिस निरीक्षक एमटी सुरवसे और उनकी टीम कर रही है। मामला बेहद संवेदनशील है, वैज्ञानिक तरीके से जांच की जा रही है। काल दिनांक 12/11/2025 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास माहिती आली की फोनवर वाला आणि सोमठाणा तलावामध्ये एक गोणीमध्ये टाकलेली डेड बॉडी आहे। मग आम्ही तात्काळ जाऊन पाहणी केली असता ती एक पुरुष जातीची डिकंपोज झालेली बॉडी होती। तिला पोलिसांनी आणि बाकी लोकांच्या मदतीने वरती काढली। तर डिकंपोज झाल्यामुळे त्याची काही ओळख पटत नव्हती, परंतु उजव्या हातावर छत्रपती असे गोंदलेले होते। मग त्याच्यावरून आम्ही माहिती काढली असता 20 ऑक्टोबरला एक सोमठाणा येथील परमेश्वर तायडे नावाचा इसम हा मिसिंग होता। त्याची मिसिंग दाखल होती आणि त्याचा तपास चालू होता। मग तोच आहे किंवा काय याबाबत खात्री केली असता त्याच्या वडिलांनी ओळखून त्याचे कपडे आणि ते सर्व पाहून ते माझा मुलगा असल्याचे समजले। त्याचं तिथं जागेवर PM पोस्टमार्टम करून कारवाई केली। त्याच्या वडिलांनी दिलेले फिर्यादीहून मर्डर आणि कट करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डेड बॉडी फेकून दिल्याचा गुन्हा दाखल केला। त्याच्यामध्ये तपासाच्या संबंधात विचारपूस करून मयताचा भाऊ सक्का लहान ज्ञानेश्वर तायडे आणि मयताची पत्नी मनीषा तायडे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रेम संबंध या दोघांचे असल्यामुळे परमेश्वर हा यांच्यामधला काटा नको होता, त्याच्यामुळे त्यांनी कट करून याला त्याच्या घरातच कोराडीने वार करून मारून टाकले आणि मोटरसायकलवर त्याची डेड बॉडी घेऊन पाण्यात नेऊन दगड बांधून टाकली। अशा प्रकारचं तपासात निष्पन्न झालेले आहे। 2 आरोपीला अटक केलेली आहे। 3 दिवस PCR मिळालेला आहे। तपास चालू आहे। या तपासामध्ये तात्काळ माननीय SP साहेब बन्सल सर यांनी आदेश देऊन तपासाची चक्रे फिरवली। तसेच माननीय नोपाने सर ॲडिशनल SP साहेब यांनी घटनास्थळावर व्हिजिट केली। तसेच कुलकर्णी सर SDPO सर यांनी घटनास्थळावर व्हिजिट करून सर्वांनी सूचना दिला। त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा ओपन करून पुराव्याच्या संबंधाने फॉरेन्सिक फॅन तसेच डॉग स्क्वॉड यांना पाचारण करून सायंटिफिक एव्हिडन्स याच्यामध्ये गोळा करण्याचे काम चालू आहे। तपास चालू आहे। आरोपींचा PCR 3 दिवस मिळालेला आहे।